नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महापालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे जमा व खर्चाचे अंदाजपत्रक प्रशासनाने नुकतेच स्थायी समितीसमोर सादर केले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समिती सदस्यांनी सभेत सविस्तर विचारविनिमय व चर्चा करून नागरिकांच्या तक्रारी, वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी वाढीव मूल्यांकनामुळे असलेल्या संतप्त भावना लक्षात घेऊन शिफारशी केल्या आहेत. यात पाणीपट्टीच्या दरात 25% कपात करण्याची, तसेच करयोग्य मूल्य निश्चित करताना भाडेकरू म्हणून दर न आकारता झोननिहाय निश्चित असलेल्या सामान्य दर विचारात घेऊन घरपट्टी निश्चित करावी, अशा शिफारशी करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांनी दिली. नाही, हे बजेट थोडं म्हणायला की फुगीर बजेट आहे. महापालिकेचा इन्कमच्या हिशोबाने आणि शासनाचा आणि केंद्र शासनाचा निधी पकडून हे 1700 करोड 10 लाखाचं बजेट जे स्थायी समितीला सादर केलं हे फुगीर बजेट आहे. हे त्यांचे पैसे येणार कधी? आज आपला इन्कम सोर्स काय आहे? काही नाही. आपले पैशाचे काय घरपट्टी, पाणीपट्टी किंवा जे भाडेपट्टीचे गाळ्याचे वगैरे येत असतील त्याच्यामध्ये आपली साधारण पगारच भागत नाहीत. पेन्शनधारी जे आपलं जाकाताच्या मोबदले जे GSTचे पैसे येते त्याच्यामध्ये जे पगार नेत होते, विकास कामाला पुढे निधी शिल्लक राहिलेला मला तरी वाटत नाही. शिवाय जो आता आपल्याला समजा एक सार आहे, पालकमंत्री आपले आहेत, नामदार साहेब विखे पाटील, सुजय दादा आहेत, शहराचे आमदार आहेत, यांच्या माध्यमातून आपण फंडिंग आणून एक मोठं पॅकेज आणायला लागेल. त्याशिवाय ह्या गाड्या सुरळीत चालवणं असं मला काही वाटत नाही. महापालिकेचं कसं इन्कम सोर्स नाही आहे आणि उत्पन्नाचं कोणतं साधन नाही आहे. महापालिकेचं उत्पन्नाचं साधन नसल्या कारणाने आणि खर्च जास्त आहे. कमाई 1 रुपया, खर्च 2 रुपये, असं थोडक्यात आपल्या भाषेत बोलायचं झालं. त्याच्यामुळे याला फंडिंगशिवाय आपल्याला पर्यायच नाही. आता बघू आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एकदम मोठं एखादं पॅकेज नगर शहराच्या हिशोबाने, जेणेकरून महापालिकेवर कायम लाईट बिलाचं एक बोजा आहे कायम टाक आणि आपलं पाणी आपण मुळाड्यामुळे नगरला आणतो. ते बिलाचे खूप मोठे प्रश्न कायम दरवर्षी मार्च आला की ते लोक येऊन बसतात. ते बिल भरायला सुद्धा आपल्याकडे पैसे नाही. त्याच्यामुळे ते शासनाच्या स्तरावर आपण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ते काही माफ करता येतं का, जेणेकरून त्याचे पैसे वाचवून आपल्याला महापालिकेच्या विकास कामासाठी कामाला येतील. यांनी काही वाढवू नये, पण आम्हाला जेवढं उत्पन्न आहे त्याच हिशोबाने आम्ही कामं सांगणार त्यांना. आणि जे सूचना आहेत आमच्या ज्या कोणत्या कन्सल्ट कंपनीला यांना त्यांना पुढं काय गेल्या तर हे काही पहिली जाते फक्त बजेटची मीटिंग होती. त्याच्यामुळे आम्हाला बाकीचे काही सगळे अजून अभ्यास केलेला नाही. बजेट पुरतं बोललो, जे फुगीर बजेट याच्याशी आम्हाला काही मतलब नाही. जे आपलं इन्कम आहे त्याच्यामधून कोणते विकास काम होतील याच्यावरच आमचं भर राहिलेलं आहे. नाही, आता मी ठराव सुद्धा असं करणार आहे का जे समजा तुम्ही घर मालक आहे आणि तुमचं भाडेकराला त्यांनी 50% जास्त लावली ती पूर्णपणे माफ करण्यात यावी आणि पाणीपट्टी 25% सूट देण्यात यावी, असे आम्ही ठराव करणार आहोत. का तुम्ही मालक आहे, तुम्ही भाडेकरी ठेवला, त्या भाडेकराला 50% तुम्ही जास्त आकारणी केली, ती रद्द करण्यात यावी म्हणून आम्ही असा ठराव करणार आहोत. आमच्याकडे अशा खूप तक्रारी आल्या. जी कन्सल्ट कंपनी नगरमध्ये काम करून गेली, जिने सर्वे केला, त्या लोकांनी थोडं काहीतरी चुकीचा सर्वे केला हे नागरिकांच्या म्हणण्यातून येत आहे. कारण समजा तुम्ही दोघं भाऊ आहे, तुमची प्रॉपर्टी 1000 स्क्वेअर फुटाची दोघांची सारखी आहे. एखाद्याने थोडी चिरीमिरी केली म्हणून त्याला आलं 30,000 आणि यांनी नाही केली त्याला आलं 70,000. या अशा पद्धतीचा जरा गोंधळ झालेला आहे. तर जोपर्यंत लिखित स्वरूपाची तक्रार येत नाही तोपर्यंत आपण जास्त. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.